मजा येते, आपल्या लोक अप्रिशिएट करतात. इंस्टाग्रामवर थोडं जरा ग्रोथ भेटलीत, एक 12,000 समथिंग मला आता फॉलोअर झाल्यात. यूट्यूबवर अजून काही नाही आलं. यूट्यूबवर एकदम मी $100 काढले, ते पण मी राजगुरूंच्या वाड्याला भेट म्हणून आलो. बोली खरं सांग, काय काम राहिले आता? सेट तिचे क्लच पेट आणायची अजून. एक ऑइल चेंजचा टेस्टर राहिला, ऑइल पंपची. अरे तुम्ही एडिटिंग इथं मारली, मला उद्यापर्यंत रेडी होईन ना. आता हे बघ हाय तर रात्रीचं पडले. तुम्हाला जर मग कॉन्टेंट खर्च आवडत असेल ना, मला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. याच्यामुळं का आपल्याला बूस्ट भेटतो. इंस्टाग्राम यूट्यूब आपला अल्गोरिदम आहे ना, फेसबुकचा अल्गोरिदम आपल्याला पुश करतं, व्हिडिओज लांब लांब पाठवतं. घरून आहे ना, घरी गेलो तो गोट्यात आहे ना, वासराला पाणी बिन दाखवलं गोट्याला वासराला. मला अल्टिमेटली ना, मला फिरायचं पूर्ण भारत. माझा एंड गोल आहे भाई. मला बाहेरना देशातनं जायचं, मला इंडिया फिरायचं आहे. आणि इंडिया असा नाही फिरणार मी. इंडिया मी ना प्रत्येक तालुका, गाव अशा रूट वाईज करणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना 1 वाजला आहे. माऊलीकडे आलो गॅरेजमध्ये. घरून आहे ना, घरी गेलो तो गोट्यात आहे ना, वासराला पाणी बिन दाखवलं गोट्याला वासराला. आणि सरळ इकडं आलो आहे. आता काय काम केलं कळलं आपलं यांनी. माऊली खरं सांग, काय काम राहिले आता? सेट तिचे क्लच पेट आणायची अजून. एक ऑइल चेंजचा टेस्टर राहिला, ऑइल पंपची. अरे तुम्ही एडिटिंग इथं मारली, मला उद्यापर्यंत रेडी होईन ना. आता हे बघ हाय तर रात्रीचं पडलंय की. सेट नाही हो. तू पक्का चाटाळले म्हणून नाही सेट. लवकर काय रे पाटापाट. अरे 2 वाट दाखवतोय. लवकर करा राव, गाडी नाही मला लाच्या बाहेर फिराय. अजून तेच काम राहिलंय रे, अजून बरेच काम आहे. लगेच राहिलं 2 दिवसात लावून टाकतील. जास्त वेळ नाही येत आता काम. काय मावली लगेच राहिलं तर 2 दिवसात होऊन काय नाही. मग कधी करणार? निश्चित गोळ्या मारणीच नाही आम्हाला. नाही गोळ्या नाही मारत. माऊली ऑफलाईनला टापटा घेतो, ऑनलाईन आल्या थंड होतो डायरेक्ट. काय रे माऊली? एवढं भयानक ऊन आहे बाहेर राव. जवळपास आता 42 डिग्री टेम्परेचर आहे. त्या त्यांचं पात्र्याचं शेड आहे, डायरेक्ट गरम मारतंय हिट. मारा डायरेक्ट टांगा पलटी आला झाल्यावर. म्हणलं येऊन तावड्यात फिरून फिरून गाडी बिडी बघू, चाललो घरी आता परत. आता आहे ना 1-2 वाजलेत राव. आताशी घरी आलो आहे. आता डायरेक्ट झोपणार मी. जेव एक 6:30 वाजल्यात. आत्ता जाऊ सगळं काम उरकलं माझं. अदरवाईज मी ना 5:30-6 वाजेपर्यंत उरकीत असतोय. आज मुळातच 6 वाजता काही आलो खाली. 2000 years later. रात्रीच्या आत्ता आहे ना जवळपास 12 वाजल्यात. आणि मी आत्ता गोठ्यात आलो. मला झोपच आहे ना कधी. लय वाईटावलं आज. नेमकं आहे ना आबाळ लई आहे, गरमले होते वाईट. मी 3 दिवस आधी मला वाटतं स्टोरी टाकली होती नाही का, मी यूट्यूब का चालू केलं, म्हणजे का करतो आहे एवढं कन्सिस्टन्स मी का करतो आहे नाही का. 1.5 वर्षापासून आहे मी जवळपास यूट्यूबवर मी डेली फुल लॉंग फॉर्मॅटमध्ये ना व्हिडिओज टाकतो आहे विदाऊट स्किप करता एकही दिवस. उलट माझ्याकडे 12-13 दिवसाचा डाटा अजून असतो. आज माझ्याकडे 1 जून आहे ना समजा, तर माझ्याकडे जवळपास 12 दिवस प्लस करा त्याच्यात. तेवढा डाटा माझ्याकडं डेली असतो म्हणजे नाही का. आणि मी तो अपलोड करून एडिट करून ऑलरेडी ठेवत असतो शेड्यूल लावून. मग एवढं मी कन्सिस्टन्सी याच्यात. आणि इंस्टाग्रामवर जवळपास ना मी रील्स मला वाटतं 290 टाकल्या आसपास. म्हणजे 290 मी अशा टाकल्यात की ना डेली न स्किप करता एकही दिवस. एवढं मी सध्या ते ठेवलेलं आहे. मजा येते, आपल्या लोक अप्रिशिएट करतात. इंस्टाग्रामवर थोडं जरा ग्रोथ भेटलीत, एक 12,000 समथिंग मला आता फॉलोअर झाल्यात. यूट्यूबवर अजून काही नाही आलं. यूट्यूबवर एकदम मी $100 काढले, ते पण मी राजगुरूंच्या वाड्याला भेट म्हणून आलो. पण देणे लागतो यांना. खरं आहे ना. आता मी डायरेक्ट तिकडे जाणार, डायरेक्ट राजगुरूला जाणार होतो, राजगुरूंच्या वाड्यावर. मी आता इथं बसून बोलतोय ना, मी डायरेक्ट तिकडे निघून जाणार होतो.
कधी कधी असं वाटतं नाही का असं मजा नाही येत साला. प्रॉब्लेम काय माहिती का, लाँग फॉर्मॅटमध्ये आपण जेवढी मेहनत करतो ना तेवढं अप्रिशिएट व्हायला पाहिजे, मग लय मजा येते. मान्य आहे मला आपल्याला बघ अप्रिशिएट करतात बरीच जणं, पण प्रॉब्लेम काय होता आपला जेवढी आपण क्वांटिटी टाकली तेवढं क्वालिटी येतो आहे. बाकी सगळ्या गोष्टी करतो हळूहळू शिकतो मी एडिटिंग स्टोरी टेलिंग. मान्य आहे थोडं जरा माझं पण चुकतं आहे, पण हळूहळू आपण डाऊन इम्प्रूव्ह करू याच्यात पण. माझी गाडी नेमकी सर्व्हिसिंग नाही झाली अजून, थोडं 2 दिवसाचं काम आहे. नाही तर मी जाणार होतो खरं जाणार होतो, वाई लागलो होतं लई. आज मी एकटाच आहे दिवसभर. मी घरी आलो दुपारी डायरेक्ट झोपलो आणि 6 वाजता गोठ्यातलं उरकला असेल मला वाटतं, आणि डायरेक्ट आत्ता आलो गोठ्यात परत. यूट्यूबवर नाही मला आहे ना पर्सनली मला वाटते 2022ला आलो मी. मला आम्ही सांगितलं होतं की यूट्यूब का चालू करायचं ना, यूट्यूबचे व्हिडिओ कशी बनवायचे. एक आम्ही जुगाडमध्ये बनवला पण होता आणि तो पहिला होता ना तोच अपलोड केलेला आहे मी. तिथून मला जरा ग्रोथ भेटली होती. नंतर हिस्टॉरिकलमध्ये गेलो मी. नंतर मी राजस्थानमध्ये ट्रॅव्हल केलं होतं वैभव आम्ही तिघांनी इथून जवळपास 1200 किलोमीटर आणि तिथून आम्ही 300 किलोमीटर फिरलो पण होतो. मी बरेच तेव्हा कळत नव्हतं, समज नव्हते अशी व्हिडिओ कशी बनवायचे, का बनवायचे, कसे बनले पाहिजे मेंबरीसाठी. आज रिग्रेट होतं त्याचा. मग हळूहळू डेव्हलप करत गेलो. हिस्टॉरिकलमध्ये गेलो, चुकलो तिथं परत एक वर्ष मला वाटतं 1-2 महिने मी गॅप घेतला. त्याच्यामुळं मला डायरेक्ट व्ह्यूज डाऊन झाले, रीच डाऊन झाली. नंतर मी डेलीमध्ये शिरलो. मला वाटतं 2024मध्ये मी 10-1 महिने टाकला असेल कंटिन्यू. नंतर 2-3 महिने नोव्हेंबर मला वाटतं नोव्हेंबरच्या आधी 2-3 महिने गप होतो मी. डिसेंबरला मी पहिला व्लॉग टाकला होता 1 डिसेंबरला 2024ला, आणि तो व्हायरल गेला होता. तो झाला होता 25,000 नाही का. आणि तो आपला म्हणणं खुन्नचा खरेदी केल्याचा होता, पंढरपूरला गेलो होता मी तेव्हा. तिथून व्हायरल झालं ना माझ्या 2025पर्यंत मी न चुकता एकही दिवस स्किप नाही केला. मला 2025ला चांगले व्ह्यूज आले खरं सांगतो. 2026ला आता मला आहे ना 200-300 राव. मी डिझर्व नाही करत राव, मी जास्त डिझर्व करतो आहे. कधी कधी येतात मला व्ह्यूज, पण आता काय प्रॉब्लेम काय माहिती का, आपण बैला कावरच बघणार आहे. बैला हा नाद आहे नाही का, तो बाकीचे कामं जोपासून करतो आम्ही. असं नाही की आता दिवसभर बडी की मी आता बऱ्याच गोष्टी मी ह्याला कॉन्टेंट म्हणजे काय घेतला माहिती का, आता हे मला नाद लागला. नंतर म्हणलं याच्यात जर आपण चांगलं लोकांना पण दाखवू आपण कसं काम करतो काय करतो ह्या गोष्टी, म्हणून मी याच्यात शिरलो होतो. नंतर मला आता व्ह्यूज क्लेम डाऊन झाले. हळूहळू आपण एडिटिंग स्टोरी टेलिंग जरा इम्प्रूव्ह करू, जरा मराठी कॉन्टेंट जरा बेटर करू शिकतो अजून मी आता. मला अल्टिमेटली ना मला फिरायचा पूर्ण भारत. माझा एंड गोल आहे भाई. मला बाहेरनं देशातनं जायचं, मला इंडिया फिरायचं आहे. आणि इंडिया असा नाही फिरणार मी. इंडिया मी ना प्रत्येक तालुका गाव अशा रूट वाईज करणार आहे. माझ्या इंतावा एकदम कल्चर बेस त्यांचा कळतो की गावातली खानपान पद्धत, त्यांचं कल्चर, ह्या गोष्टी लय माझ्या इथे बघायला आणि डॉक्युमेंट करायला. मला ही ट्रिप होणार आहे माझी. जवळपास मी 4 महिने बाहेर जाणार. पहिले 4 महिने मी कसं जाणार आहे इथून कोल्हापूरपासून हम्पी नंतर साऊथनी पूर्ण आत फिरणार. पूर्ण तिथं मला वाटतं रामसेतू वगैरे आहे ना, तिथून परत फिरून कन्याकुमारी आणि वरकरला आलं असं. मग कोस्टल रूटने डायरेक्ट आपल्या महाराष्ट्राच्या कोस्टल रूटनी आणि डायरेक्ट अलिबागपासून मुंबईला गाडीनं जाणार. मग त्या पाण्यातून आणि तिथून गेट ऑफ इंडियावरून परत घरी येणार. असं माझं स्वप्न आहे आणि हे अल्टिमेट स्वप्न आहे. हा ट्रिप झाल्यानंतर अजून आपल्याला अनुभव येतील. बऱ्याच क्रिएटरला मेसेज करतो मी, पण आपल्याला कोणी व्ह्यूजचं काउंटिंग प्लस आपल्या सबस्क्रायबर्स ह्याच्या बेसवर आपल्याला येणार लोक आहे ना किंमत देत नाही. हे मी आजपर्यंत लय जवळून अनुभवलं आहे. इंस्टाग्रामवर मला तर ग्रोथ आहे ना, मी कुणाला मेसेज केला ना मला वाटतं 10-20 हजार ज्याचे सबस्क्रायबर आहे फॉलोवर आहे त्याला तुम्हाला लगेच रिप्लाय करतो. त्याच्याविषयी जास्त असेल ना मग ती इगोमध्ये येतात, मला मेसेज नाही करीत नाही का रिप्लाय नाही देत. ठीक आहे, आपला पण दिवस येईल आणि आपण काम करत राहतो आणि करत राहणार आहे. बेसिकली काय मला काही याच्यावर आलेलं, पण मला माझी इथे कॉन्टेंट बनवायला, कॉन्टेंट क्रिएट करायला थोडा मला कळत नाही, समज नाही कॉन्टेंटची, एडिटिंगची, स्टोरी टेलिंगची बऱ्याच गोष्टी मी 1% पण नाही शिकलेलो. मी मान्य करतो. आपलं हळूहळू सगळं इम्प्रूव्ह करतो आहे. तुम्हाला जर मला कॉन्टेंट खरंच आवडत असेल ना मला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. याच्यामुळं का ते आपल्याला बूस्ट भेटतो. इंस्टाग्राम यूट्यूब आपला अल्गोरिदम आहे ना, फेसबुकचा अल्गोरिदम आपल्याला पुश करतं, व्हिडिओज लांब पाठवतं. त्याच्यातून आम्हाला अर्न होतं, ब्रँड प्रमोशन येतात. त्याच्याने अजून कॉन्टेंट बेटर करत जाईन आम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, मी इंस्टाग्रामवर यूट्यूबवर जे मला पैसे भेटणार त्याचे आहे ना 50% मी डोनेट करणार आहे राजगुरूंच्या वाड्यासाठी.
कोणाला मदतीला नाही का गोरगरीबाला एखाद्याला आपल्या वाटण जे माणूस आहे त्याला मदतीची गरज आहे आणि आम्ही करत आलेलो आहे. आमच्या आजोबांचं आहे ना कैलास तहसील सयाजी बाबूराव काळुके सोशल फाउंडेशन आहे, त्याच्यातून आम्ही ना दरवर्षी मदत करतो. मला वाटलं ना आपलं 23 मार्च साजरा करतो आम्ही शहीदी दिन भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा. आणि बऱ्याच गोष्टी बाबासाहेबांची जयंती आहे, शिवजयंती आहे. मला ही जयंती नाही पटत जे लोक करतात ती. ज्याला गरज आहे ना खरं त्याला मदत केली ना तेव्हा ती जयंती साजरी होईल असं मला बेसिकली वाटतं. आणि हे व्हायला पाहिजे कारण की लोकांना लय गरज आहे राव. ते म्हणतात ना आपणा दुःख काय म्हणतं रे विसरलं मी. हाँ, दुनिया में जितना गम है उतना अपना गम उनसे बहुत कम है. मी वाचलं होतं हे, पण हे लिटरली खरं आहे भाई. लोकांना मी लय बेकार आलं मी बघितलं आणि वाईट वाटतं. त्याच्यामुळे आपण समाजाचं देणं लागतो म्हणून काम करतो आहे. पण म्हणून बेसिकली मी सोशल मीडिया मला जे अर्न होणार ते 50% मी डोनेट करणार सयाजी बाबूराव काळुके सोशल फाउंडेशनमार्फत. आणि मला कोणाचा 1 रुपया नाही पाहिजे. मी काय डोनेट मागाय नाही आलो की रुपये द्या हे करा 10 रुपये 20 रुपये द्या ही चोगिरी मग अजिबात नाही करणार मी. ठीक आहे, एवढ्यासाठी मजा येते बाई. कधी कधी लो फील होतं. हे व्ह्यूज काउंटिंग आहे ना काय माहिती का मला आहे ना लाईक जर तुम्हाला मला सपोर्ट करायचं आहे ना जवळचे लोक करणार नाही हे तर मला पण माहिती आहे आणि मी कोणाला सांगत पण नाही. आणि मला जवळच्या लोकांशी ना काही घेणं देणं पण नाही. मी आजपर्यंत कधी सांगितलं नाही की मला फॉलो कर लाईक कर यूट्यूब कर वगैरे कर. मी लिटरली माझ्या घरच्यांना आहे ना आजपर्यंत माहिती नव्हतं मी काय करतो आहे. नंतर मला वाटतं संतोष शेट आम्ही जवळपास 1.5 वर्ष मेहनत करत होतो आणि नंतर माझ्या घरच्यांना कळलं की डेलीमध्ये पोरांना कळलं नाही तर अदरवाईज मी करत नव्हतो हे कोणाला सांगितलंच नाही जिंदगीत मी का आजपर्यंत कधी. ठीक आहे, मजा आली आतापर्यंत जेवढं मी कॉन्टेंट बनवला त्यात मला एवढं तर कळलं की लर्निंग महत्त्वाची आहे. स्किल इम्प्रूव्ह करायला लागेल. ह्या 2 गोष्टी मेजरली. तुमच्याकडे किती इक्विपमेंट असू दे किती पैसा असू दे ह्याने काय मॅटर हे मॅटर नाही करत. तुमचं स्किल तुमचं स्किल तुमची पर्सनॅलिटी आणि तुम्ही समाजात काय काम करणार याच्यावर तुमचं करिअर डिपेंड होतं माझ्या अंदाजाने जे मी आजपर्यंत करत आलो आहे आणि अजून करत राहणार. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. थँक्यू. लाईक शेअर कमेंट आणि रीशेअर पण आले इंस्टाग्रामवर पण यूट्यूबवर नाही. पण जेवढं पॉसिबल मला आहे ना सपोर्ट करा. थँक्यू.